नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील 20 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नातून हा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदीपगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि अनुषंगिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. या कामामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटव यांची सन्माननीय उपस्थिती होती. तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, नानासाहेब लहरे, राजू सिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धीरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनीषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या विकास कामामुळे येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. येवले शहराचं अतिप्राचीन असं ग्रामदैवत भगवान रोकडे हनुमान देवस्थानच्या या परिसरामध्ये आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आमच्या कुंभमेळ्याचे ज्यांचे नियोजित सर्व पाहत आहेत असे आमचे गिरीशभाऊ महाजन हे कुंभमेळ्या मंत्र्यांच्या सहकार्यानं या रोकडे हनुमानच्या परिसरामध्ये गट्टू बसवायचं काम समीर भाऊ आणि सर्व आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालं. त्याबद्दल आम्ही सर्व रोकडे हनुमान देवस्थानच्या वतीनं आणि गावांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. आणि एक विनंती त्यांना आपण असं करतो की कुंभमेळा फार जवळ आलेला आहे आणि बरेच संत महात्मे आपल्या भागात येतात. हे देवस्थान बाबांच्या परिवाराचं आहे आणि एक संतांचं हा एक देवस्थान असल्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या महाराज लोकांची सोय व्हावी, सर्व संतांची सोय व्हावी आणि भक्तांची सोय व्हावी यासाठी आम्हाला एक भक्तनिवास किंवा भक्तनिवास आणि थोडंसं संतनिवास असावं अशी विनंती आपण साहेबांना आपण सर्व माध्यमातून करू आणि ते निश्चित विनंतीला मान देतलं असं आपण सर्वांच्या वतीनं एक त्यांची ज्याच्या आपण विनंती व्यक्त करू. अतिशय पुरातन असं मंदिर रोकडे हनुमान मंदिर. या मंदिराची एक अशी आख्यायिका आहे का एक काळ असा होता का येवले शहर हे रोकडे हनुमान मंदिराजवळ होतं आणि त्यावेळेस येवले शहराला येवलेवाडी असं म्हणत असत. कालांतराने या येवले शहराचे संस्थापक रघुजी बाबा यांनी गावामध्ये त्या आता जे आहे गडी म्हणतो आपण येवल्याची, त्या गडीपाशी रघुजी बाबांनी येवले शहराची स्थापना केली आणि गाव तिथे गेलं. परंतु बघा रोकडे हनुमान मंदिराची ही जी शक्ती आहे, दैवी शक्ती आहे का त्यांनी ते हे शहर परत त्यांच्यापर्यंत खेचून आणलं असं मला म्हणायचं आहे. का ही रोकडे हनुमान मंदिराची कृपा आहे. बघा रोकडे हनुमान मंदिर अत्यंत जीर्णोद्धार आमच्या संदीपगिरीचे बाबा इथं आले आणि छगनरावजी भुजबळ साहेबांनी त्या मंदिराचं काम मनोर घेतलं. त्याच्यानंतर आता ते पालकमंत्री ते आता गिरीश भाऊ आपल्या समीर भाऊ समजण्याच्या माध्यमातून आता या मंदिराला हातभार लागला. ही दैवी झाल्याशिवाय राहणार नाही आणि येवले शहराचे जे स्वप्न आहे आता बाबाजींनी जी सूचना केली ती सूचनासुद्धा पूर्ण होईल आणि येवलेकरांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. हनुमान मंदिराच्या कृपेने हे सर्व पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं मी माझं मनोगत व्यक्त करतो. रोकडे हनुमान की आदरणीय बाबाजी आत्ता पैलवान यांनी तो विषय मांडला तो खरोखर जिव्हाळ्याचा विषय. कारण आपल्या या येवल्यामध्ये जी संस्कृती आहे, आपल्या येवल्यामध्ये जो मंदिरांचा विकास झालेला आहे त्या विकासाचा दृष्टिकोनातून रोकडोबा मंदिराचा जीर्णोद्धार आदरणीय मंत्रीजी छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून झाला आणि आज आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी महाजन यांच्या माध्यमातून समीर भाऊंनी प्रयत्न केल्याप्रमाणे इथे अनुषंगिक 20 लाख रुपये त्यांनी या मंदिरासाठी खर्च करण्याचं मान्य केले. परंतु बाबाजींनी जी इच्छा व्यक्त केली की खरोखर इथे एक चांगली धर्मशाळा आणि एक चांगलं निवासस्थान या ठिकाणी व्हावं
कारण येणाऱ्या सिंहस्थाच्या काळामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक संत महात्मे या येवले शहरामध्ये येतात आणि मग त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था ही या ठिकाणी जर झाली तर आपल्या येवलेकरांच्या डोक्यामध्ये एक शिरपेच खोवला जाईल. त्यामुळे निश्चितपणे गिरीश भाऊ, समीर भाऊंच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी त्यांचं ते मनोरथ पूर्ण करतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि रोकडोबा हनुमानाला साष्टांग नमस्कार करत या शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आज रोकडे हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉकचं लोकार्पण सोहळ्यासाठी येथे उपस्थित असलेले येवले नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी राजूभाऊ लोणारी, तसेच बाबाजी, धनुभाऊ, सुभाष पैलवान, हे जे काम जे मार्गी लावलं आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, त्यांचे खास विश्वासू म्हणून समीरजी समदड्या आणि इथं उपाध्यक्ष, नगरसेवक, सगळे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते तर इथं खूप चांगलं काम या समीर भाऊनी सध्या खूप गावात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कामं चांगले हाताशी धरलेले आहे. आणि जिथं गरज आहे गावाच्या प्रमुख मंदिर असेल, परिसर असेल, गार्डन असेल, ह्या ठिकाणी त्यांनी चांगले कामं धरलेले आहे. अजून खूप कामं त्यांना करायचे. नगराध्यक्ष बी आपलेच आहे राजूभाऊ लोणारी, त्यांच्या माध्यमातून हे कामं सगळे मार्गी लागतील अशी मी अपेक्षा करतो. जय रोकडे हनुमान की जय.